नमस्कार. 19 नोव्हेंबर 2025 हा दिवस TETसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. TET संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये 2 याचिका प्रलंबित आहेत. एक ती म्हणजे रिव्ह्यू याचिका आणि 2 त्रिपुरा सरकारची फ्रेश याचिका. यापैकी 19 नोव्हेंबर 2025 रोजी TETच्या अनुषंगाने त्रिपुराने दाखल केलेल्या फ्रेश याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये NCTE अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक प्रशिक्षण परिषद ला दिलेल्या अधिकाराला चॅलेंज केले आहे. NCTE 1993 2001 ची शिक्षक भरती कायदा, 2009 RT ॲक्ट, 2010 ची NCTE ची नोटिफिकेशन व 2015 ची दुरुस्ती याबाबत सुनावणीमध्ये चर्चा होईल. थोडक्यात NCTE ही सुप्रीम बॉडी आहे यावरच आक्षेप घेतला जाईल. कलम 23(2) नुसार TET घेण्याचे अधिकार NCTEला नाहीत याबाबत मांडणी केली जाईल. तसेच अद्याप रिव्ह्यू याचिकांची सुनावणी तारीख निश्चित नाही. रिव्ह्यू याचिकांमध्ये विशिष्ट चौकटीत मांडणी करावी लागते. न्यायाधीशांकडे आधी सुनावणी झाल्यामुळे त्यांची विशिष्ट धारणा झालेली असते. ही बंधने फ्रेश याचिकांमध्ये नसतात. वेळेची सुद्धा मर्यादा नसते. तसेच सर्व मुद्दे नवीन पद्धतीने मांडता येतात. त्यामुळे त्रिपुराची 19 नोव्हेंबरची याचिका आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. 19 तारखेलाच निकाल येईल असे वाटत नाही. तसेच ही याचिका मर्ज करून वरिष्ठ खंडपीठाकडे एकत्रित सुनावणीसाठी पाठवतील का हे पाहणे गरजेचे आहे. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.